आमोदे तलावडी येथे लाखोंचा रस्ता मंजूर, मात्र ठेकेदाराकडून कामात कसूर. शहादा तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्यांची दुरावस्था. आमोदे ते तलावडी रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. केवळ खडी टाकून आणि त्यावर डांबर टाकून ठेकेदार पसार. रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका, शाळकरी मुलांसाठी एसटी बस पोहोचत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग करतंय तरी काय? दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा, परिसराचे नेते सुरेश नाईक यांचा सवाल. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात गाव तिथे रस्ता ग्रामसडक योजनेचा मोठा गवगवा करत कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रत्येक ग्रामीण भागात तसेच दुर्गम भागात रस्त्यांची अतिशय दुरवस्था झालेली आहे. ज्या ठिकाणी लाखोंचे रस्ते मंजूर आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार मात्र थूक लावून रस्ता चिटकवत असल्याचे चित्र समोर आले आहे. अतिदुर्गम भागात गर्भवती महिला, अपघातग्रस्त रुग्ण यांना ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका गावात पोहोचत नसल्याचा आणि शाळकरी मुलांना बस मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शहादा तालुक्यातील आमोदा ते तलावडी हा रस्ता मंजूर असून या ठिकाणी काम देखील सुरू करण्यात आले आहे. परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे हे काम होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असा थेट आरोपच परिसराचे सामाजिक नेते सुरेश नाईक आणि इतर नागरिकांनी केला असल्याने उत्कृष्ट व चांगला दर्जाचा रस्ता बनवून द्या अशी मागणी या ग्रामस्थांकडून होत असून असे न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या नागरिकांकडून देण्यात आला आहे. INDTV न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट. दवाखान्यात जाण्यासाठी रस्ते पाहिजे. विद्यार्थी इथं आमच्या शेजारी मसावत गाव आहे, मसावत शाळा आहे, तिथं जाण्यासाठी आम्हाला बस नाही, बस येत नाही. मुलं पायी पायी जातात, रिक्षाने जातात. कधी कधी मोठे अपघात झाले, जीवितहानी अपघात मोठे मोठे झाले या रस्त्यावर. तर हे बंद झाले पाहिजे, म्हणून रस्ता आम्हाला चांगला पाहिजे. साधारणतः या तालुक्यात एक गाव आहे आमचे चिरडे म्हणून, हे सरपंच उभे आहेत, हे सगळे ग्रामस्थ चिरड्याचे आहे. आम्ही कितीतरी निवेदन दिलं शासनाला की या गावापर्यंत बस पाठवा, का तिथं फक्त झेडपीची शाळा आहे, त्याशिवाय तिथं पुढचे शिक्षण घेऊ शकत नाही. 1 ते 4 वर्ग पोरं शिकतात आणि त्याच्या पुढचे शिक्षण सगळं बंद होतं. 100% आदिवासी गाव आहे, चिरडे म्हणून गाव आहे. गेले 70 ते स्वतंत्र काळापासून आजपर्यंत त्या गावात बस गेली नाही. ते लोक बस पाहण्यासाठी आतुरतेने वाट बघताय, पण तो रस्ते नसल्यामुळे ती बस जाऊ शकत नाही असं एस टीवाल्यांचं म्हणणं आहे. म्हणून शेवटी रस्ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दुर्भाग्य असं आहे की हे रस्ते असे खराब असल्यामुळे रात्री बेरात्री आम्हाला गर्भवती महिलांना दवाखान्यात नेण्यासाठी, किंवा हा थोडासा डोंगराळ भाग असल्याने इकडं श्वापद, बिमटे किंवा सर्पदंशाचे असे असंख्य प्रकारचे घडत असतात आणि असे केसेस आम्हाला दवाखान्यात तात्काळ पोहोचवणं खूप गरजेचं असतं. पण ते रस्त्या व्हावी, आमचे काही दगावतात पेशंट, तर अशी अवस्था या रस्त्यामध्ये होते. जे रस्ते बनताय आहेत त्याबाबत आपलं समाधान आहे का? नाही, ह्या परिसरामध्ये जे ग्रामीण भागाचे जे रस्ते होतात ते हा एवढा रस्ता नाही. अजून जेवढे बी रस्ते होत आहेत त्या रस्त्याच्या बाबतीत आम्ही समाधानी नाहोत, कारण की हे अशाच प्रकारे काम होत आहेत. कधी अधिकारी कधी साईडवर येत नाही, ते फक्त लेबर लोकांच्या भरवशावर काम सोडून चालले जातात. तर हे लेबर लोक कसे कोणते टेक्निकली काम करतील? काय वाटतं, अटी शर्तीनुसार काम होते? नाही, तुमच्या शासनाच्या इस्टिमेट प्रमाणे हे रस्ते होत नाही. अत्यंत थूक लावून काय म्हणतात ते, थूक लावून काम चिटकवण्याचे काम करतात हे अधिकारी लोक. पुढचं पाऊल काय असणार आहे आपलं? साहेब, या रस्ता जरा अधिकाऱ्यांनी साईडवर येऊन बघितला पाहिजे, आणि नाही तर आम्ही हा रस्ता काम बंद करणार आहे. दादा, आपण तलावडीच्या आणि आमोद्या गावाच्या मधोमध जे हे चाललेलं आहे रस्त्याचं काम, या ठिकाणी आलेलं आहात, काय आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी? साहेब, हा रस्ता आमच्या ग्रामीण भागाशी जोडणारा रस्ता आहे, परंतु याची अवस्था बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागलं. का हा जो रस्ता आहे आमच्या जीवनामरणाशी जोडणारा रस्ता आहे, तालुक्याच्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे. तर हे रस्ते कसे पाहिजे की रात्री बेरात्री आम्हाला आमच्या दवाखान्यात रुग्णवाहिकेला बोलवण्यासाठी आम्हाला हा रस्ता महत्त्वाचा आहे. आमच्या परिसरामध्ये बस, आमच्या इथं गाव आहे चिरडे म्हणून गाव आहे, गेले 75 वर्ष होऊन गेले तर बस गेलेली नाही. म्हणजे तिथले आमच्या या रस्त्याअभावी आमच्या पोरं शिकत नाही अशी अवस्था आहे. आणि या रस्त्याची काल परवापासून आम्ही बघतोय, हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवत आहे. आता ठेकेदार कोण आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काहीच घेणं माहीत नाही.
साधं बोर्डसुद्धा लावत नाही. मग आम्ही तक्रार कोणाकडे करावी? म्हणून शेवटी आम्हाला सोशल मीडियाचा सहारा घ्यावा लागला आणि याच्यामार्फत आम्ही शासनाला सांगू शकतो की हे रस्ते तुम्ही चांगल्या तऱ्हेने बनवा. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन केला की साहेब तुम्ही हे रस्ते बघावं. त्या यांनी अत्यंत दुर्लक्ष केलं. म्हणून शेवटी आम्हाला हा रस्ता तुम्हाला दाखवावा लागला. आणि असे रस्ते बनत असताना हे तुम्ही आमच्या जीवाशी खेळतात. अधिकारी टेबलावर बसून काम करतात, साईडवर कधी फिरत नाही. त्यांचे साधे ठेकेदार कोण घेतो, ठेका कोण घेतो, काम कोण करतं, नुसतं लेबरांच्या भरवशावर काम सोडून चालले जातात हे लोक. म्हणून हा अत्यंत बोगस पद्धतीचा रस्ता बनतो आहे. म्हणून आम्ही शासनाला हा रस्ता चांगला बनवून द्यावा आणि आमच्या जीवाशी खेळू नका ही मी विनंती करणार आहे.